गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? एकदा एका छोट्या गावात त्या शाळेतले मास्तर रिटायर होतात. त्यांच्या जागी नवीन मास्तर येणार, तर ते बसनी त्या गावात जायला लागतात. बसमध्ये चढल्यावर कंडक्टरकडनं तिकीट घेतात आणि त्या सीटवर बसताना त्यांच्या लक्षात येतं की ₹10 त्यांना जास्ती आले आहेत. ते विचार करतात की थोड्या वेळाने कंडक्टर रिकामा झालं की आपण त्याला देऊ. थोडा वेळ होतो, मग त्यांना वाटतं की कंडक्टरचं काही लक्षही नाही आहे, आपण ₹10 आपल्याला काहीतरी फायदा झाल्याचं पाहून त्याचा दुसरीकडे तरी वापरून घेऊ. आणि हा विचारच करत असतात, तेवढ्यात तो थांबा येतो त्यांचा. तो उतरतात आणि एकदम त्यांचा हात खिशात जातो. ते ₹10ची नोट काढून त्या कंडक्टरला वापस करतात. म्हणतात, मगाशी गडबडीत तुम्ही मला जास्ती दिलेत ₹10, गर्दी होती म्हणून मी वापस नाही करू शकलो. तो कंडक्टर म्हणतो की गावात जे नवीन मास्तर म्हणून येणार ते तुम्हीच आहे का? तर तो म्हणतो हो. म्हणतो मी परीक्षाच पाहत होतो. मला हे बघायचं होतं की आमच्या छोट्याशा गावातल्या या शाळेच्या मुलांचं भवितव्य ज्यांच्या हातात आहे, जे राष्ट्रभक्तीचे धडे त्यांना शिकवणार आहे, ते स्वतः आचरण कसं करतात, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला ₹10 जास्त दिले होते. आणि तो म्हणतो आता मी निश्चिंत आहे, शाळेतल्या मुलांचं भविष्य एकदम योग्य व्यक्तीच्या हातात आहे, तर मी निश्चिंत आहे. आणि ती बस जाते पुढे. तो माणूस देवाकडे पाहतो, तो म्हणतो थँक्यू देवा, तू पहिल्याच दिवशी माझी परीक्षा पाहिलीस आणि मला पास केलं. ज्या क्षणी स्वार्थ आणि मोह आपल्या डोक्यात येतो, त्या क्षणी आपली अधोगती व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे स्वार्थ आणि मोहापासून आपल्याला जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहण्याचा प्रयत्न करायचा. आपण निर्वाणा वगैरे बोलतो, आपण तेच म्हणतो ना की जेव्हा आपल्याला कोणी बघत नसतं तेव्हा आपण कसे वागतो ते आपण खरे. सगळ्यांच्या समोर तर सगळेजण चांगलंच वागतात, पण जेव्हा आपल्याला कोणी बघत नाही, वेन नोबडी इज वॉचिंग यू, तेव्हाचं तुमचं वर्तन कसं आहे मार्क करा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.